आता रस्त्यावर उभं राहून गाडीवरचा फालुदा खायची गरज नाहीये, कारण मी तुम्हाला आज दाखवणार आहे फालुद्याचे 2 प्रकार. तुम्ही एकदा फालुदा बेस बनवला की तुम्हाला आवडतो त्या प्रकारचा फालुदा तुम्ही सहज बनवू शकता. किचकट वाटणारी ही रेसिपी अगदी सोपी करून तुम्हाला दाखवणार आहे, म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी आरतीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. फालुदा बनवण्यासाठी आपण आधी फालुदा बेस बनवूया. त्यासाठी मी गॅसवर पॅन ठेवला आहे आणि पॅनमध्ये थोडंसं तूप घातलं आहे. तूप गरम झाल्यावर यात आपण घालूया 1 वाटी शेवया. ह्या त्या शेवया आहेत ज्याची आपण खीर बनवतो. ह्या शेवया आपल्याला तुपात थोड्या परतून घ्यायच्या आहेत. शेवया थोड्याशा लालसर झाल्या आहेत, तुम्ही बघू शकता. इथपर्यंत आपल्याला शेवया परतायच्या आहेत. ह्यात मी आता 3 ग्लास फुल क्रीम दूध घालते आहे. जवळजवळ पाऊण लिटर दूध मी पॅनमध्ये घातलंय. थोडंसं दूध मी ग्लासात ठेवलं आहे. हे दूध मी एका बाउलमध्ये काढून घेते. गॅसवरचं दूध चमच्याने सतत ढवळत राहायचं आहे. आता या बाउलमधल्या दुधामध्ये मी 1 चमचा व्हॅनिला फ्लेवर्ड कस्टर्ड पावडर घालते आहे. ढवळून घेऊया. बिलकुल गुठळ्या राहू द्यायचे नाहीयेत. हे बघा, एकदम पातळ अशी स्लरी बनली आहे. गॅसवरचं दूध सतत ढवळत राहायचं आहे. पॅनच्या बाजूला जमा होत असलेली साय चमच्याने काढून त्याच्यामध्येच घालायची. आपल्याला दूध आटवायचं नाहीये, फक्त शेवया शिजेपर्यंत दूध उकळून घ्यायचंय. हे बघा, शेवया छान मऊशा शिजल्या आहेत. आता आपण या दुधामध्ये घालूया 8 चमचे साखर किंवा तुमच्या आवडीनुसार. साखर वितळून घेऊया. आणि आता ही कस्टर्ड फ्लेवरची स्लरी दुधामध्ये घालूया. स्लरी घातल्यावर दूध सतत ढवळत राहायचंय, नाहीतर गुठळ्या तयार होतील. तुम्हाला जर कस्टर्ड फ्लेवर मिल्क नको हवं असेल तर तुम्ही दुधामध्ये कॉर्नस्टार्च किंवा कॉर्नफ्लोअर घालू शकता. त्याने सुद्धा दूध घट्ट होण्यास मदत होते. हे बघा, दूध मस्त असं घट्टसर झालंय. आता गॅस बंद करूया आणि हे दूध थंड करत ठेवूया. एका बाउलमध्ये हे मी दूध काढून घेते, म्हणजे लवकर थंड होईल. ही बघा, आपली शेवयाची कस्टर्ड खीर तयार झाली आहे. तुम्ही अशी ही खीर खाऊ शकता. खूप छान लागते. बघा किती छान दिसते. अशीच खावीशी वाटते ना. दूध थंड झालंय. आता झाकण ठेवून फ्रीजमध्ये थंडगार होण्यासाठी ठेवूया, कारण फालुदा हा थंडगारच छान लागतो. तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया. एका ग्लासमध्ये मी 1 ते 1.5 चमचा सब्जा भिजत घालते. सब्जा खूप हेल्दी फूड आहे. उन्हाळ्यात सब्जा आवर्जून खावा, शरीराला थंडावा मिळतो. तुम्ही सब्जा ज्यूसमध्ये, शेकमध्ये किंवा नुसत्या पाण्यामध्ये घालून सुद्धा घेऊ शकता. हे बघा, पाण्यामध्ये घातल्याबरोबर सब्जा पटकन पाणी ॲब्झॉर्ब करून घेतो आणि फुगतो. सब्जा भिजवून झालाय. आता थोडे ड्रायफ्रुट्स बारीक तुकडे करून घेऊया. इथे मी बदाम, काजू आणि मनुका घेतले आहेत. आपण रॉयल फालुदा बनवतोय ना. दूध मस्तपैकी गार झाले. चला आता आपण फालुदा बनवायला घेऊया. एका ग्लासमध्ये मी रोज सिरप घालून घेते. मी 1 रोज रॉयल फालुदा आणि 1 कस्टर्ड फालुदा बनवत आहे. यानंतर ग्लासमध्ये घालूया 1 चमचा किंवा तुमच्या आवडीनुसार सब्जा. आता हे थंडगार कस्टर्ड दूध आणि शेवया घालूया. आता घालूया आईस्क्रीम. मी हे आईस्क्रीम घरीच बनवलं आहे. आईस्क्रीमची रेसिपी मी मागच्या आठवड्यात माझ्या चॅनलवर अपलोड केली आहे. तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता. आता घालूया ड्रायफ्रुट्स आणि नंतर घालूया ट्युटी फ्रुटी. चला, आपला कस्टर्ड फालुदा आणि रॉयल रोज फालुदा तयार आहे. अमेझिंग! मग आता तुम्ही सुद्धा तुम्हाला हवा तेव्हा फालुदा घरीच बनवून खाऊ शकता. रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.